मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात चौथा जे व्यवसाय आपण पाहिला तो टेलर काम करत असताना त्या टेलर कामामध्ये म्हणावी तितकी मिळकत होतं आणि घरचा खर्च फक्त जेमतेम चालण्याचा तेवढाच उपयोग व्हायचा. त्याच्यापेक्षा जास्त जर 4 पैसे साठवतो म्हणला, 4 पैसे म्हणजे किती की बाबा कमीत कमी जे काही महिन्याचा खर्च असेल, जाणं येणं असेल, घरातला खर्च असेल किंवा पती पत्नी असेल, तेव्हा आई वडील एकत्र आम्ही होतो, भाऊ होता, तेव्हा आमचं 5-6 जणांचं कुटुंब होतं आणि कमीत कमी 1000-1500 रुपये तरी घर खर्च त्यावेळी येत होता. आणि ह्या सगळ्या त्यात जनावरं घराची होती, म्हशी होत्या आणि त्या दूध बिलातून किंवा घरच्या खर्चातून ह्यातून खर्च चालवणं एवढं सोपं नव्हतं त्या. आणि त्यावेळी फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या आमच्या की बाबा कुठेतरी एक 4 चाकी मोठी गाडी घ्यावी किंवा घर बांधावं. असे स्वप्न ही फार म्हणजे डोंगरापलीकडची म्हणावी की जी आपल्या आटोक्यात बसणारे नव्हती किंवा 7 समुद्रापलीकडची ही स्वप्न म्हणावीत. अशा पद्धतीने ही स्वप्न होती की ती स्वप्न आम्ही कधी स्वप्नातसुद्धा असा विचार केला नाही की 4 चाकी गाडी असावी किंवा आपण घर बांधावं किंवा एक मोटरसायकल घ्यावी असं सुद्धा स्वप्न नसायचं. कारण एकच लग्न केलं आहे, संसार चालू आहे आणि ह्यामध्ये महत्त्वाचं गोष्ट की आपलं घर खर्च चालला पाहिजे. आणि त्या पद्धतीनंच जे वातावरण सभोवताच होतं, गावचं वातावरण होतं, मित्रांचं वातावरण होतं, ते ह्या पद्धतीचं होतं की चाललं आहे ना, संसार चालू आहे ना, तर ह्यामध्ये कसं ॲडजस्टमेंट होता येईल हे फार महत्त्वाचं. आणि एक माझं फार मोठं तत्त्व होतं की कधीही कुणाकडेही मी कधी उसना रुपया मागायचा मला धाडस पण झालं नाही आणि ती सवय पण नाही. कारण जे काय असेल एक वेळा नसलं तर घरात शांत बसणे किंवा दुसऱ्या दिवशीचं काम ओळखणे, कामाला जाणे, कामातून 4 पैसे मिळवणे हे पहिल्यापासूनच माझा स्वभाव असल्यामुळे कधी कुणाकडे उसणं मागायची किंवा कर्ज काढायची ही कधीही पाळी माझ्यावर आली नाही. ज्यावेळी मला हे कळालं की बाबा हे कर्ज वगैरे त्यातनं पूर्णपणे मुक्त आणि रिकामं झालो. आणि त्यानंतर एकच आयुष्यामध्ये टार्गेट होते की इथून पुढं कर्ज कधी काढायचं नाही. ते आतापत्र मी पाळत आणलेलं आहे. त्यानंतर जे मी माझ्या आयुष्यामध्ये टेलर कामानंतर परवडत नाही म्हटल्यानंतर एक ठरवलं की आता आपल्याला काहीतरी अजून करायला पाहिजे. त्यावेळी माझा भाऊ जो होता त्या गावामध्ये शेती करत होता. आमची शेती पण होती, त्यानं पण शाळा सोडलेली होती. आणि शेती करत असताना आमच्या गावामध्ये हनुमान पाणीपुरवठा सहकारी संस्था आहे आणि त्या संस्था ती काय करते, संपूर्ण गावाला स्कीम काढलेल्या आहे, पाण्याची स्कीम काढलेल्या. आणि त्या संस्थेमार्फत संपूर्ण शेतकरी जे आपले गावामध्ये 60-70 शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचं काम ही संस्था करत असते. आणि हे पाणी पुरवठा करत असताना नदीपासून कमीत कमी 2-3 किलोमीटर हे पाणी आणलेलं आहे. आणि हे पाणी आणताना 2 स्टेजमध्ये पाणी होतं. पहिली स्टेजमध्ये पाणी उडवलेलं होतं, तिथून पुढं दुसऱ्या स्टेजवर असं संपूर्ण क्षेत्राला हे पाणी पुरवठा ती संस्था करत होती. आणि हे पाणी पुरवठा करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला जे पाणी द्यावायचं होतं त्या शेतकऱ्यांना जाऊन सांगणे, त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा व्यवस्थित करणे, ह्यासाठी त्या संस्थेकडं कामगार भरवते. त्यांना मराठी गाईमध्ये किंवा आपल्या खेडेगावामध्ये पाटकरी म्हणतात. आणि तो पाटकरी म्हणून माझा भाऊ तिथं कामाला लागला. आणि त्यावेळी पगार हाचकी 500-600 रुपये, याच्यापेक्षा जास्त काय पगार नव्हता. आणि मी टेलर काम करत असताना माझ्याकडे पण थोडा वेळ मिळायचा. कपडे पण थोडी कमी यायची शिवायला मला. आधी भरपूर येत होती, नंतर कमी आली त्याने. मग आता घरी तरी बसून काय करायचं म्हणून मी भावाला म्हटलं, तू शेताचं बघतोयस, तुला दिवसभर त्यातनं वेळ मिळत नाही. कारण सकाळी आणि संध्याकाळी ही पाणीपुरवठ्याची लाईट असायची. लाईट म्हणजे शेतीपंपासाठी एकतर संध्याकाळची असायची किंवा दिवसाची फेरावर असायची. 8 दिवसाला ते फेर बदलत होते, त्या पद्धतीनं पाणी मिळायचं. त्यानंतर मी त्या भावाच्या जागेला मी काम करू लागलो. आणि माझ्या पहिल्यापासून दृष्टिकोनातून कॉलेजला असल्यापासून कधी कुठं भ्रष्टाचार नाही, कुठं कुणाच्यात एका दोन्हीत नाही, कुणाच्या वावरात दांडगावून शिरा नाही, कुणाचं पीक उभं असेल त्यातनं शिरा नुकसान करा, अशा पद्धतीनं कॉलेजला असल्यापासून माझा ते स्वभाव नसल्यामुळं
माझं एक प्रामाणिक मत होतं की प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतीमध्ये उभं राहावं, योग्य रीतीनं पाणी पाजावं, प्रत्येकाला वेळेत पाणी मिळावं, प्रत्येकाचं पिकाचं नुकसान होऊ नये. त्यावेळी एक भ्रामक कल्पना होती की माझ्यामध्ये हे भ्रष्टाचार वगैरे, हे समाज, ही दुनिया, हे काही डोक्यात नव्हतं. फक्त मी काम स्वीकारलं ना तर ते प्रामाणिकपणे करायचं, ह्या दृष्टिकोनातून मी तिथं कामाला गेलो. सुरुवातीला जो पाठ माझ्याकडे दिला होता संस्थेनं, त्या पाटावर एकूण शेतकरी किती आहेत, ते पाणी किती किलोमीटर जिथं पाणी पडतं आहे तिथून किती शेतकऱ्यांना पोचतं आहे पाणी, त्या सगळ्या शेतकऱ्यांचे फोन नंबर घेतले आहेत, त्या शेतकऱ्यांचे पत्ते माहिती करून घेतले आहेत. काही शेतकरी आमच्या शेळकेवाडीतले आहेत, काही वाशीतले आहेत, काही महिन्यातले आहेत किंवा बाहेरगावून राहिलेले आहेत. असे शेतकऱ्यांचे सगळे फोन नंबर घेतले. जो पाट आहे त्या पाटापासून सुरुवातीपासून जिथं पाणी पडतं आहे तिथून शेवटच्या क्षेत्रापत्र जिथं शेतकऱ्यांना पाणी जाते तो संपूर्ण मी पाट स्वच्छ आधी करून घेतला. आणि प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत पाणी गेलं पाहिजे. पाणी कुठंही आधीमध्ये विनाकारण वाया जाता कामा नये किंवा मुरता कामा नये, अशा पद्धतीनं तो पाट मी प्रत्येक शेतकऱ्याच्या पुढचा मी स्वच्छ वगैरे करून घेतला होता. आणि माझ्या टार्गेट डोक्यात होते की प्रत्येक शेतकऱ्यानं ज्या वेळेला मी सांगतो त्यावेळी तिथं हजर राहून ते व्यवस्थित पाणी पाजा. पण ह्या समाजात असं चालत नाही हे मला कळालं नाही, कारण समाज हा वेगळा असतो. शेतकरी जरी मंडळी आपले असतील तर तुम्हाला माहिती आहे पाणी हे वेळेत उभं राहून कधी पाजत नाहीत. पाणी आपल्या शेतात लावलं की पूर्णपणे ते पाणी दुसऱ्याच्या शेतातनं तिसऱ्याच्या शेतात गेल्याशिवाय कधीही पाणी बघत नाही. ही पद्धत मला काय माहीत नव्हती त्यावेळी, मी बी नवीन असल्यामुळं मला वाटायचं की चला ह्या शेतकऱ्याला पाणी दिलं तो व्यवस्थित पाजल, त्याचं झाल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याला देता येईल. तर मित्रांनो, फार वाईट अनुभव त्यावेळी मला ते काम करताना आला की शेतकरी जरी माणूस असेल तर पाणी लावलं की पाणी पूर्णपणे ते शेत तुंबल्याशिवाय, म्हणजे जिथं 1 पट पाणी लिहितं 3-4 पट 5 पट पाणी पाजल्याशिवाय, तुंबल्याशिवाय पाणी दुसऱ्या शेतकऱ्याला देत नव्हता. अशा पद्धतीने ही पद्धत बघितल्यानंतर फार त्यावेळीच मनाला वाईट वाटलं की हे काय चाललं आहे नेमकं शेतकरी लोकांचं. आणि त्यानंतर एका शेतकऱ्यांना मी दुपारी 12 वाजता पाणी सांगितलं. त्यावेळी थोडंसं मार्च-एप्रिलचे दिवस होते, ऊस वाळत होते, पाणी कमी पडत होतं, फेर वेळाने येत होतो. त्याला पाणी जर वेळेत नसलं की त्याला फेर म्हणायचा, ते वेळेत येत नव्हतं. आणि एका शेतकऱ्याला मी सांगितलं की बाबा तुला 12 वाजता पाणी येणार आहे आणि तू जाग्यावर उभा राहा आणि तुझं पाणी पाजून घे. 12चं 1 वाजला, 1:30 वाजला, ह्या शेतकऱ्यानं 11:30 वाजता आला, दारं केलं, दारं म्हणजे ज्याच्यात पाणी जायचं होतं तिथं दारं केलं आणि तो घरी निघून गेला. मी ज्यावेळी 12 वाजता जाऊन बघितलं तर पाणी त्याच्यात चालू होतं, पण हा शेतकरी पूर्ण शेताचा फेरा मारून बघितलं तर हा शेतकरी तिथं जाग्यावर नव्हता. मी सरळ ते दारं बंद केलं आणि दुसऱ्या शेतकऱ्याला पुढच्या पाणी दिलं. त्यानंतर तो शेतकरी 4 तासानं आला की त्याचं पाणी कुठे गेलं आहे, काय गेलं आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याला इतका राग आला की माझं पाणी माझा फेर असताना तुम्ही दुसऱ्याला का दिलं. मी त्यांना एकच सांगितलं, तुला वेळेवर तू हजर नव्हतास म्हणून मी दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी दिलेलं आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा आणि माझा वाद विकोपाला गेला. आणि हा वाद पाणीपुरवठा संस्थेमध्ये गेल्यानंतर तिथं असा निर्णय घेण्यात आला की ज्याला कोणाला पाठावर ठेवलं आहे त्यांनीच तिथं काम करायचं, नसेल तर बंद व्हायचं. मग ते मला काही ती सिस्टीम का बरी वाटली नाही. भावाच्या जागेला मी जरी काम करत असलो तरीसुद्धा एक चांगलं आणि प्रामाणिक काम करत होतो हे सगळ्यांना माहिती होतं. पण त्यांची जी पद्धत होती की पाणी लावायचं आणि घरी जायचं, केव्हा व्हील तेव्हा येऊन बघायचं, ही काय सिस्टीम मला पटली नाही त्यावेळी. आणि त्यानंतर मी स्वतःहून म्हटलं ही काय माझ्यानं होणार नाही, कारण आत्ता एका शेतकऱ्याबरोबर वाद निर्माण झाला आहे. परत आणि शेतकरी जर असं वागत असतील तर काय माझंही शेतकऱ्यांचं काय पटणार नाही. त्यामुळं मित्रांनो, ती खचून मी 15 दिवस ते 20 दिवस चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे, आणि अजूनसुद्धा शेतकरी नाव करतात की पाटावर तूच पाहिजेस, कारण पाटातली स्वच्छता, प्रत्येक शेतकऱ्याला वेळेवर पाणी देणे, त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलवून आणून. काही शेतकऱ्यांनी जर मला सांगितले की बाबा हे तुम्ही 1-2 तास तिथं थांबा आणि पाण्याचं नियोजन करा, तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांचं नियोजन करण्याचा प्रयत्न करून व्यवस्थित पाणी देण्याचं काम मी केलेलं होतं. अशा पद्धतीनं पाटकरी म्हणून माझ्या जीवनातला हा 5वा टप्पा होता. आणि एक समाधान सुखी वाटत होतं की पिकाला पाणी पाजताना छान समाधान वाटत होतं. आणि अशा पद्धतीनं माझ्या जीवनातला हा एक काम सोडण्याची वेळ आणि जीवनातला हा माझा 5वा टप्पा व्यवसाय करण्याचा.
त्यानंतर ह्या कामापासून मी दूर जाण्याचं ठरवलं आणि ते काम सोडून मी दुसऱ्या माझ्या कामामध्ये जायला लागलो. अशा पद्धतीनं जीवनामध्ये अनेक टप्पे आलेत. तसा हा माझ्या जीवनातला, माझ्या जीवनाच्या संघर्षातला मित्रांनो 5वा टप्पा.